खरं तर कवी ग्रेसना समजण्यासाठी अख्खं आयुष्य कमी पडेल. तर कवी ग्रेस म्हणतात, स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने असाच बळजबरीने स्वतःच्या अंगणात लावून घेतला. जीवाला आलेलं पांगळे पण हव्या स्फूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी. पण ते स्वर्गीय रोप सुद्धा हिरिरीने फोफावलं आणि भिंतीवर झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुले ढाळू लागलं. सत्यभामेचा चडफडाट तर झालाच, पण रुक्मिणीला सुद्धा झाडाचे मोल मिळाले नाही ते नाहीच. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून या दोन पांगळ्या बायकांना कृष्णाने खेळ देऊन टाकला आणि स्वतः मोकळा झाला. प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मांडणाऱ्या या दोघींना कृष्णाने पुरती ओळखली असणार, म्हणून या विकृत मत्सराचे प्रतीक म्हणून त्याने हे वृक्ष अंगणात खोचून दिले. राधेसाठी त्याने असा वृक्ष कधीच आणला नसता, कारण राधा स्वतःच कृष्णकळी होती. तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसं शृंगारणार? तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक प्राजक्त कसं काय रुजणार? कृष्णाने एका स्वर्गीय रोप लावले अष्टनायकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोडकी राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीची प्रतीक होऊन बसली. असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. कवी ग्रेस.